नमस्कार. अंडा भुर्जी करण्यासाठी इथे 2 अंडी एका भांड्यामध्ये फोडून घेऊया. दोन्ही अंडी फोडल्यानंतर एका चमच्याच्या सहाय्याने 5 मिनिटांसाठी ही अंडी अशीच एकाच डिरेक्शनने चांगली हलवत राहायची आहेत. 5 मिनिटांनंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालून चांगली फेटून घेतलेली अंडी यामध्ये घालून घेऊया व 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली परतूया. आता या कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया. तसेच यामध्ये चवीपुरतं मीठही घातलेलं आहे. कांदा मऊ झाल्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तोही मऊ होईपर्यंत परतून घेऊया. टोमॅटो चांगला परतल्यानंतर यामध्ये 1 चमचा कांदा लसूण चटणी, 1 चमचा बॅडगी मिरची पावडर, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा ज्वारीचं पीठ घालून घेऊया. अंडी जी आपण मगाशी परतून घेतली होती ती घालून घेऊया. अर्धा ग्लास भरून पाणी घालून 5 मिनिटांसाठी भुर्जी आटू देऊया. तर अशा प्रकारे इथे आपली चमचमीत अशी अंडा भुर्जी तयार झालेली आहे.